ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड डिसीज किंवा महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड डिसीज तो आज आमचा केमिस्ट असून ठाणे जिल्हा हे जे काय मेडिकल वेस्ट आहे हा जो काही प्रकार आहे हा आपण जे बघतोय हे कुठेतरी देशात पर्यावरणाचे जे काही दुष्परिणाम आता सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतात आणि त्यामुळे निसर्ग आपल्यावर कोपू नये किंवा कुठे आज आपण बघतो की कुठले तरी जसं मध्येच करोना आला सगळे लोक घाबरले अरे आम्ही काय एक आपण मेडिकल रिलेटेड असल्यामुळे काही गोष्टी आम्ही कराव्यात लोकांना सांगाव्यात आणि याचा पहिला उद्देश आज जो काही मेडिकल वेस्टचा कार्यक्रम आम्ही घेतला त्याच्या मागे पर्यावरणाचा जो तोल असमतोल झालेला आहे आणि तो ज्या ज्या गोष्टीमुळे झालेला आहे ते करेक्शन करण्याचं काम आम्ही करतोय आणि तुम्हाला माहिती की आम्ही हा जो काही उद्योग आहे हा आमच्या रिटेल केमिस्टच्या बांधवातून करतो पण आज आमच्या काउंटरवर 100 ते 200 लोक पर डे येत असतात आणि आम्ही हे माझं स्वतःचं किंवा आमचं देशाचं हे मत आहे की आपण सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या बाबतीमध्ये औषधीच्या बाबतीमध्ये ज्ञान दिलं पाहिजे थोडं तरी रुजवीत ज्ञान त्याला माहिती पाहिजे की औषधं आपण खातो त्याचे परिणाम दुष्परिणाम काय ते औषधं कुठे ठेवायला पाहिजे ह्या औषधाचे डोस कसे घ्यायला पाहिजे आणि याच्यातून जे आपल्याला लोक सगळं करतात पण आज मेडिकल वेस्ट म्हणजे काही औषधं झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला औषधी थांबवायला लागतात आणि ती औषधं थांबवून ती तुमच्या घरात थांबतात काही वेळेला उपचारामध्ये जी काही प्राथमिक औषधं डॉक्टर देतो ती बदलतो ती राहतात आणि पर्यायाने आपल्या सगळ्या फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी होत असल्याने आपल्या घरामध्ये औषधाचा साठा सापडतो अशा वेळेला आपण काय करतो सर्वसामान्य म्हणून एक म्युन्सिपाल्टीच्या कचऱ्याच्या गाड्या येतात किंवा जे सोसायटीमध्ये येतात त्याच्यामध्ये डंप करतो आणि निघून जातो आता याच्यामध्ये किंवा काही लोक काय करतात ते कुठेतरी पाण्याच्या याच्यामध्ये जसं आज गणपती जाऊन आपण तलावामध्ये नदीमध्ये समुद्रामध्ये बुडवतो आणि तसंच ते जाऊन तलावामध्ये पाण्याच्या जागी टाकतात निर्माल्य सुद्धा तुम्हाला माहिती की पाण्यात टाकलं जातं जे आपलं पर्यावरणाला घातक आहे तर याच्यामध्ये ही जी औषधं टाकल्यामुळे काय झालंय की आज जे काही औषधं आपण याला म्हणू की प्युअर वॉटर जरी असलं बाटलीमध्ये आपल्याला वाटतं अरे ही प्युअर आहे पण हे औषधं पाणी हे प्युअर नाही आहे हे केमिकल युक्त आहे आणि ही केमिकल युक्त जमीन किंवा केमिकल युक्त आपण हे करण्यासाठी ग्राहकाला जर आम्ही सांगितलं की तू हे करू नको तुझ्याकडे जे औषध आहे ते आम्ही एक डब्बा ठेवला त्यात आणून तू टाक आणि त्याचं जे काही विल्हेवाट लावायची आहे त्याला खर्च येतो पण असोसिएशन म्हणते की वी विल ॲट आवर कॉस्ट जे काय आहे हे आम्ही त्याचं विल्हेवाट लावू शास्त्रशुद्ध पद्धतीने काही औषधं बाबत असं आहे की ती औषधं जसं स्टुरॉइड वगैरे ह्या दिल्यामुळे कुठेतरी नशा हे वाढेल म्हणून त्याचा विल्हेवाट म्हणून ते लोकांना सांगतो ह्याची औषध तुम्ही फ्लशमधला फ्लश करा जेणेकरून ती याच्यामध्ये जाऊन जाणार पण आज काय होतं मगाशी ज्या मॅडमने सांगितलं की आपल्याकडे जे पाणी येतं त्याच्यातलं भारतीय बाकी जगामध्ये इव्हन जे काही सांडपाणी आहे याचं सुद्धा शुद्धीकरण करून ते प्यायचं पाणी दिलं जातं ठीक आहे आपल्याला आज आनंदाचे आपल्या देशामध्ये पाऊस फार पडतो त्यामुळे पावसाचं आपल्याला पण देश वाढत चाललाय आणि हे पाणी जे काय निसर्गाने दिले ते कितीपर्यंत राहील त्या पाण्याचं हे होऊ नये आणि त्याच्यातून दूषित येऊ नये म्हणून हा आपण प्रपंच मांडला याच्यामध्ये जसं मी सांगितलं की माझ्या कंपनीने भूमिसेवा म्हणून सुद्धा आम्ही प्रयोग ऑल इंडियातर्फे घेतलाय ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही आता सांगतो की तुमची जमीन ऑर्गॅनिक कशी होईल त्याच्यामध्ये खतांचा प्रकार हे वाढला त्यामुळे ते अन्नधान्य जे तुम्ही खाता ते सुद्धा केमिकल युक्त असलं पाहिजे मुक्त असलं पाहिजे हा आपल्यावर फुलं हे सुद्धा आज तुम्हाला माहिती की आपण दूध पितो पण आज म्हशींना किंवा यांना जे काही इंजेक्शन दिली जातात त्याच्यामुळे सुद्धा असं अनेक प्रकार आहेत त्याचे मोठं धन्य पण आम्ही म्हणू की आमचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही हे काम करतोय आणि याच्यामध्ये आज कल्याणमध्ये जे काही आपण हे म्हणतो जी काही औषधं टाकाऊ आहेत किंवा जे तुम्हाला वापरत नाही की आमच्या दुकानात जो डब्बा ठेवला त्यात आणून टाका एवढंच आम्हाला आव्हान याच्यातून करायचं आणि प्रेसने ते आव्हान जनतेला करा याची आम्ही हे करतोय त्याचा लाभ बघा हा विषय आजच्या विषयात हा वेगळा आहे तुमच्या माहितीसाठी आपल्या देशामध्ये अलोपॅथी मेडिसिन सोडून आयुर्वेदा युनानी सध्या ह्या